मित्रांनो, कसे आहात? हा श्रावण महिन्यातील शेवटचा सण असणारा पोळा या बैलांच्या सणांबद्दल जाणून घेऊया. भारत हा कृषीप्रधान देश आहे, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. प्राचीन काळापासून इथला समाज, इथली संस्कृती, इथली परंपरा या निसर्ग पूजक आहेत. त्यामुळे पर्यावरण स्नेही सण उत्सव यांची मोठी रेलचेल आपल्याला बघायला मिळते. आजच्या या डिजिटल काळात सुद्धा माणूस हा निसर्गाशी जोडला गेला. शेतीमुळे गोवंशाला आजही मोठे महत्व आहे. या शेतीसाठी वर्षभर काबाड कष्ट करणाऱ्या बैलांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यातील अमावस्येला येणारा पोळा हा सण साजरा केला जातो. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक इथे हा सण साजरा केला जातो. आपल्या गोधनाबद्दल कृतज्ञता इतरही दिवसात आपण व्यक्त करीत असतो. जसे दिवाळीत वसुबारस, वासरासह गायींची केलेली पूजा, पाडव्याला म्हैस किंवा रेडे यांची पूजा केली जाते. या पोळ्याच्या दिवशी आपल्या शेतातील बैलांना कामातून पूर्णपणे सुट्टी दिली जाते. त्यांना प्रेमाने आंघोळ पांघोळ घातली जाते. त्यांचा सुंदर असा साज शृंगार केला जातो. त्यांना गोडधोड खाऊ घातले जाते. सायंकाळी गावाच्या मंदिरातील एकत्रितपणे त्यांचे पूजन होऊन मिरवणूक काढली जाते. विदर्भातील मुख्य पोळ्यानंतर दुसऱ्याच दिवशी ताना पोळा साजरा केला जातो. नागपूरचे राजे भोसले यांच्यापासून ही परंपरा नागपुरात सुरू झाली आहे. साधारण 145 वर्ष झाली असे बोलले जाते. मोठे बैल सांभाळणे हे लहान मुलांना झेपत नाही, म्हणून या निमित्ताने या छोट्या बाल गोपाळांची इच्छा पूर्ण केली जाते. हे छोटे शेतकरी मग आपल्या लाकडी बैलांची पूजा करतात, त्यांना छान सजवतात आणि मग सायंकाळी गावातील मोकळ्या जागेत ते एका रांगेत उभे राहतात. पोळा भरतो तिथे वडीलधारी मंडळी लाकडी बैलांचे पूजन करतात. या छोट्या मंडळींना डाळ काकडीचा प्रसाद दिला जातो. काही भेटवस्तू पण मिळतात आणि मग ही मंडळी आपल्या या लाकडी बैलांना घेऊन आपल्या वस्तीत घराघरात जाऊन खाऊ पैसे असा बोजारा मिळतात. नागपुरात या दिवशी आणखीन एक मोठी मिरवणूक निघते. मोठ्या स्त्री वेशातील पुतळे मिरवले जातात. यांना मारबत असे म्हणतात. काठ्या, बांबू, तरट यापासून या बनवले जातात. पिवळ्या रंगाची, काळ्या रंगाची, लाल रंगाच्या मारबती नागपुरातील इतवारी, शहीद चौक, गांधीबाग येथून निघतात. पिवळी मारबती जागनाथ बुधवारी येथून निघते. बाकाबाई भोसले ही राणी इंग्रजांना सामील झाली आणि याचा निषेध म्हणून ही मारबत प्रथा सुरू झाल्याचे बोलले जाते. हा श्रावण संपतो, त्यामुळे खाण्यापिण्यावरची बंधने दूर फेकून दिली असल्याने या मिरवणुका विशेष असतात, मोकळ्या असतात. समाजातील रोगराई, अशुभ वाईट गोष्टी यांची इडापिडा घेऊन जागे मारबत असे म्हणत शेवटी या पुतळ्यांचे दहन केले जाते. आपल्या विरोधकांच्या नावाने सर्रास बोंबा ठोकण्याची मुभा आज असते. यात काही बळगे पण असतात बरं का, म्हणजे पुरुष पुतळे. सामाजिक कुप्रथा, भ्रष्टाचार, देशविघातक शक्ती यांचा विरोध केला जातो. बोंबा मारत या वाईट गोष्टी सुद्धा घेऊन जागे मारबत अशी जाहीर इच्छा बोलल्या जाते. आज मिळणाऱ्या अशा अभिजात व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरेपूर फायदा लोक घेतात. श्रावणातील यमनियम यांची सांगता होत असताना या माध्यमातून दिली गेलेली शिथिलता हे सुद्धा एक अनोखे विश्लेषण आपल्याला या संस्कृतीने आपल्याला दिले आहे. पोळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा. हा भाग कसा वाटला ते जरूर कळवा. नमस्कार.